राहुल गांधी यांनी बोलवलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनाही 6व्या रांगेत स्थान. हिंदुत्व सोडलं, सन्मान गेला, सत्ताधाऱ्यांची टोलेबाजी. ठाकरेंना 6व्या रांगेत बसवल्यानं शिंदे सेनेचं प्रतिकात्मक आंदोलन. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आंदोलन. काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंनी स्वतःची अवहेलना केली, शिंदे सेनेची टीका. धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळात संधी. देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध नसल्याचं समोर. जनभावनेचा आदर करून घेतला होता राजीनामा. धाराशिव ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाइंड विनोद पिटू गंगनेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार. ड्रग्ज माफियाकडून सत्कार करून घेतल्यानं नव्या वादाला तोंड. सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अटकेत. भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतदान सोडलं. राहुल गांधींचा सनसनाटी आरोप. मतं कशी चोरली याचे स्क्रीनवर दाखवले पुरावे. तर महाराष्ट्रात लोकसभेनंतर 1 कोटी मतदार वाढल्याचा दावा. राहुल गांधींचं एकतर डोकं चोरीला गेलंय, नाहीतर डोक्यातून चिप चोरीला गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार. राहुल गांधींच्या आरोपांनंतर आज अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार. आरोपावर सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता. अजित पवारांकडून भल्या पहाटे चाकणचा दौरा. चाकणमधील वाहतूक कोंडीची अजित पवारांकडून पाहणी. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू. प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये मुलींचे 252 नग्न व्हिडिओ आणि फोटो. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा दावा. SIT मार्फत चौकशी होणार. कबूतरखाना बंदीवर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब. देशातील कोणत्याही व्यक्तीने कोर्टाच्या आदेशाचा भंग करू नये. कबुतरांना अन्न पाणी टाकणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करा. हायकोर्टाचे आदेश. भारताकडून व्लादिमीर पुतीन यांना भारतात येण्याचं निमंत्रण. युद्धानंतर पहिल्यांदाच व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर येणार. एअर डिफेन्स सिस्टम S-400 लवकरात लवकर मिळावं, यासाठीही भारताचे प्रयत्न.